नेपाळमध्ये जी पब्लिक रस्त्यावरती आक्रोश दाखवत आहे हा फक्त सोशल मीडिया बॅनचा राग नाहीये, तर हा राग आहे तिथल्या गव्हर्नमेंटवर। तर कुठल्याही देशात जेव्हा प्रोटेस्ट होतात त्यामागे एक ट्रिगर असतो, तर नेपाळमधला ट्रिगर होता सोशल मीडिया बॅन। तर मागील काही वर्षांपासून भारताच्या जे आजूबाजूचे देश आहेत तिथे हे सेम पॅटर्न बघायला मिळतंय। लाईक बांगलादेशमध्ये पण सेम सिच्युएशन होती, श्रीलंकेमध्ये पण सेम सिच्युएशन होती। ज्यांनी चायना सोबत एक दोस्तीचा हात समोर केलाय त्यांसोबत ही सेम सिच्युएशन उद्भवत आहे। तर नेपाळमध्ये 4 सप्टेंबरला तिथील गव्हर्नमेंटनी एक सर्क्युलर काढला। तिथे त्यांनी जवळपास अमेरिकन ॲप्स जे 26 सोशल मीडिया ॲप्स आहेत यावरती बॅन आणला आणि फक्त एक ॲप वगळता त्याचं नाव आहे टिकटॉक आणि तेही आहे चायनीज ब्रँड। तर 4 सप्टेंबरच्या सोशल मीडिया बॅन नंतर येथील लोकांनी जे प्रोटेस्ट केलं होतं त्यांनी आक्रमक रूप घेतलं आणि तेथील संसद भवन, तेथील नेत्यांचे घरे, गाड्या या सगळ्यावर दगडफेक करण्यात आली। इव्हन तेथील उपपंतप्रधान जे आहेत त्यांच्या पत्नीला जिवंत जाळण्यात आले। श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या तिन्ही देशांमध्ये जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते हीच परिस्थिती आपल्याला भारताच्या भविष्यामध्ये पाहायला मिळू शकते। कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।